मंडळी, बरेचदा ना आपल्या आयुष्यात बऱ्याच काही गोष्टी होतात. आपल्याला काय-काय नवीन कल्पना सुचतात. ते काहीतरी करायचं असतं. म्हणजे अगदी बेसिक म्हणजे गाणं म्हणायला शिकायचं असतं किंवा एखादा स्वतःचा प्रोजेक्ट चालू करायचा असतो. यंग क्रिएटिव्ह असाल तर तुमचं स्वतःचं असं फ्रीलान्स काम चालू करायचं असतं. स्टार्टअप चालू करायचा असतो. घरात काहीतरी तुम्ही करत असाल तर घरातली काहीतरी नवीन डागडुजी करायची असते किंवा काहीतरी नवीन-नवीन आयडिया आपल्याला येत असतात. त्या काही काळा व्यावसायिक स्वरूपात सुद्धा असतात. म्हणजे आपल्या आजूबाजूच्या 4 लोकांना घेऊन एखादा प्रोजेक्ट चालू करायचा आहे किंवा एखादा उद्योग चालू करायचा आहे, असं देखील असू शकतं. किंवा तुम्ही ऑलरेडी नोकरी करताय पण तुम्हाला स्वतःचा दुसरा काहीतरी प्रोजेक्ट चालू करायचा आहे. तर त्या बऱ्याच क्षेत्रांमध्ये किंवा बऱ्याच फ्लेवरच्या बऱ्याच कल्पना आपल्या डोक्यात येत असतात, आपल्याला करायच्या असतात. पॅशन प्रोजेक्ट ते अगदी मोठ्या-मोठ्या बिझनेसच्या आयडिया सगळं काही त्याच्यात आलं. तर आजच्या भागात आपण काय करणार आहोत माहिती आहे, बरेचदा या कल्पना डोक्यातून तशाच बाजूला राहतात, अडगळीत राहून जातात, नंतर त्या विसरल्या जातात आणि नंतर कोणीतरी दुसरं काहीतरी करताना तेव्हा वाटतं, अरे अशी कल्पना मला देखील आलेली, मी का नाही त्याच्याबद्दल काम केलं? किंवा दुसरी कोणतीतरी व्यक्ती तसं काहीतरी करताना तुम्हाला दिसते आणि तुम्हाला वाटतं, अरे यार मला पण करायचं होतं. पण मला पण करायचं होतं ते मी करतीये किंवा मी करतोय. हे कसं ही मोठी जर्नी आहे आणि तिथेच खूप मोठे ब्लॉक्स असतात. तर ही जी ॲक्टिव्हिटी आज आपण करणार आहोत, वायफळ कार्यशाळा नावाचं असं काहीतरी म्हणजे वर्कशॉपिंग असं काहीतरी होणार आहे. त्यामुळे ही एकदम इंटरॅक्टिव्ह म्हणजे तुम्हाला ही गोष्टी करायच्या आधी पॉडकास्ट ऐकताना किंवा बघताना आणि मी काय-काय कृती तुम्हाला सांगणार आहे ते करायचं आहे. तर पटकन इंट्रो लावूया आणि या वायफळच्या नव्या कोऱ्या भागाची सुरुवात करूया. लेट्स गो. 6 हॅट्स म्हणून एक कॉन्सेप्ट होती. डॉक्टर एडवर्ड दे बोनो यांनी आपल्या 6 थिंकिंग हॅट्स नावाच्या पुस्तकात ती मांडली होती. ही कॉन्सेप्ट खूपच सुंदर आहे. ती ग्रुप ॲक्टिव्हिटीमध्ये किंवा इंडिव्हिज्युअल स्वतः करण्याच्या ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा वापरण्यात येते. बरेचदा डिझाईन थिंकिंगमध्ये म्हणजे कोणतंही इनोव्हेशन चालू असतं, नवीन-नवीन पुढचे प्रोजेक्ट्स चालू असतात, भविष्यात काय होणार हे सगळं चालू असताना ह्यावेळी ही खरी वापरली जाते. मलाही माझ्या पॉलिटेक्निको दी मिलानो म्हणजे इटलीत असताना मी मास्टर्स करत असताना ही ॲक्टिव्हिटी शिकवली होती. त्याच्यानंतर ती मी मॉडिफाय करत वापरत राहिलो. बऱ्याचशा स्टार्टअप्सबरोबर काम केलं तेव्हा त्यांनाही ही ॲक्टिव्हिटी करायला लावली आणि नंतर प्रातप पाने आणि नोंदी आनंदाच्या या प्रकारचे जे भाग आपण वायफळवर केले होते त्याला तुमचा प्रतिसाद बघून ही ॲक्टिव्हिटी मी अजून मॉडिफाय केली आणि ती आता आपल्याला कशी वापरता येईल हे आज आपण बघणारच आहोत. 6 हॅट्स ऑफ थिंकिंग काय होतं, बरेचदा ना बरेचसे विचार आपल्या डोक्यात असतात आणि बऱ्याचशा विचारांची अशी रांग लागते. तर ह्या ॲक्टिव्हिटीने ते विचार आपल्याला सेग्रिगेट करता येणार आहेत आणि त्याच्यातनं आपल्याला मला हे करावंसं वाटतंय ते मी करीन किंवा मी करतोय किंवा मी सुरुवात करतेय ह्याच्यापर्यंत कसं जायचं ह्याला खूपच मदत होणार आहे. तर आजच्या भागामध्ये आपल्याला ना एखादी वही, फुलस्केपचं पानसुद्धा असू शकतं, बेसिक पेज पण असू शकतं आणि पेन किंवा पेन्सिल हे आपल्याला लागणार आहे आणि मी तुम्हाला सांगत जाईन काय करायचं आहे, कशासाठी करायचं आहे आणि तिथे पॉज घेऊन तुम्हाला ती ॲक्टिव्हिटी करायची आहे. असं एकदम बेसिक सेटअप असणार आहे आणि मला खरंच नक्की कळवा तुम्ही कॉमेंटमध्ये. आज असं मस्त आपण सेट वगैरे पण इथे डिझाईन केलं आहे आज ह्या नवीन भागासाठी. तर नक्की कळवा, कारण की डिझाईन असू दे किंवा क्रिएटिव्हिटी असू दे किंवा इन जनरल लाईफस्टाईल, प्रोडक्टिव्हिटी असू दे, ह्याच्यात बऱ्याच गोष्टी मी केल्यात, करतो आणि त्याच्यातनं बऱ्याच सुंदर सुंदर गोष्टी अशा बाहेर येतात. जसं वायफळची पॉडकास्ट असेल किंवा लाईव्ह शो असेल किंवा आमचं म्युझिक प्रोडक्शन असेल, काही असेल, या सुंदर सुंदर कल्पना थोड्या थोड्या एक स्टेप्स घेत आपण असं त्यांना खरं करतो, त्यांना रियालिटीत आणतो. तर म्हणूनच म्हटलं ह्या तुमच्याबरोबर पण शेअर कराव्यात. इथे व्हिडिओ पटकन पॉज करा, वही पेन घेऊन या, ऐकत असाल तरी काही हरकत नाही, बसून करा ही ॲक्टिव्हिटी आणि मी लगेचच तुम्हाला एक्सप्लेन करायला सुरुवात करतो. तोपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर वायफळला सबस्क्राईब करून टाका, बेल आयकन दाबा, म्हणजे आम्ही जे काय करतोय ते तुमचं मिस होणार नाही. तर सुरुवात करूया 6 हॅट्स या ॲक्टिव्हिटीला. 6 टोप्या असं आपण ह्याला नाव देऊया. तुम्हाला 2 ते 3 मिनिटं वेळ मिळणार आहे प्रत्येक ॲक्टिव्हिटी करायला. टायमर येईल स्क्रीनवर, तर त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. पहिली जी टोपी आहे ती टोपी घालण्याच्या आधी, टोप्या म्हणजे काय, म्हणजे बेसिकली आपण टोप्या घालणार आहोत आणि त्या प्रकारचे विचार मांडणार आहोत. त्यामुळे त्याला संधी मिळते तुम्हाला त्याच पर्टिक्युलर डिरेक्शनमध्ये विचार करायची. त्यामुळे खूप सोपं होतं आयुष्य. पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, 2 मिनिटं घेणार आहोत आणि सुंदर स्वच्छ कोऱ्या कागदाच्या वरती आपण लिहिणार आहोत आपल्याला नक्की काय करायचं आहे. आता तुमच्या डोक्यात बरेच प्रोजेक्ट्स असतील, बऱ्याच आयडिया असतील. आपल्याला आत्ता एका प्रोजेक्टवर काम करायचं आहे, एका आयडियावर काम करायचं आहे. तर फक्त लिहा तिकडे की काय करायचं आहे तुम्हाला, की बा मला ह्याचा उद्योग चालू करायचा आहे, मला हे शिकायचं आहे, काही असू शकतं. तुमचं जे पर्सनल आत्ता जे आहे ते आपल्याला लिहायचं आहे. तर 2 मिनिटं घ्या, शांतपणे विचार करा आणि कोणत्या विषयाला आता आपण हात घालणार आहोत तो विषय आपल्याला निवडायचा आहे बेसिकली ह्या ॲक्टिव्हिटीतनं. तर आता हा 2 मिनिटाचा टायमर चालू होतोय. ॲक्टिव्हिटीला सुरुवात करा तुम्ही आत्ता.
तर मंडळी आता 2 मिनिटं झालेली आहेत. मला असं वाटतं तुमचा विषय लिहून झालेला असेल. तुम्हाला नक्की काय करायचं आहे त्याचा विषय लिहून झाला असेल. नसेल झाला तर 2 सेकंद व्हिडिओ पॉज करून ते संपवू शकता जे लिहिताय ते आणि पुढच्या टॉपिककडे वळू शकता. आता विषय आपल्याला कळलेला आहे. मी एक्झाम्पल म्हणून एक माझ्यासाठीच असं आणि तुम्हाला एक्सप्लेन करायला सोपं जाईल म्हणून असं एक्झाम्पल घेतो की मला दापोलीमध्ये ॲग्रिकल्चरल रिलेटेड काहीतरी प्रोजेक्ट करायचा आहे. फार्म टू टेबल जी कॉन्सेप्ट असते तशा संदर्भात काहीतरी मला एक्सप्लोर करायचं आहे. असं एक उदाहरण म्हणून मी इथे घेतो. आता पहिली टोपी आपण घालायची आहे पांढरी टोपी. हे खूप मजेशीर आहे कारण आत्तापर्यंत मी सगळी वर्कशॉप ना इंग्लिशमध्ये घेतले तर पहिल्यांदा तसं मराठीतनं घेतोय त्यामुळे मला पण मजा येते. पांढरी टोपी घातलेली आहे. पांढरी टोपी म्हणजे काय? पांढरी टोपी ही बेसिकली आपल्याला विचार करायला लावते ज्या क्षेत्रात मला काहीतरी करायचं आहे त्याच्याबद्दल काय इन्फॉर्मेशन आहे माझ्याकडे. तुमच्या डोक्यात जे यायचं आहे ते नोंद करायची त्याची. आत्ता लिहायला घेऊ नका, टायमर मिळेल 3 मिनिटाचा. जी ही इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या क्षेत्राबद्दल आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल दापोलीच्या आजूबाजूला किती शेतकरी आहेत, दापोलीत किती प्रमाणात शेती होते, कोणता भाजीपाला होतो, अशा प्रकारचे विचार मला येऊ शकतात आपल्या उदाहरणात. तुमच्या उदाहरणात काही येऊ शकतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला काही शिकायचं असेल तर त्याचे कोणत्या ठिकाणी क्लासेस आहेत, कोण त्याचे गुरु आहेत, तो कलाप्रकार कोण शिकवतं, जगात त्या कलाप्रकाराबद्दल काय चाललंय, ही जीही तुम्हाला माहिती आहे ती अशी पटापट लिहून काढायची तुम्हाला. आणि हे लिहिताना तुम्हाला असंही जाणवेल की अरे ही माहिती पण मला आवश्यक आहे पण माझ्याकडे नाही आहे. जसं म्हणालो दापोलीच्या आजूबाजूला किती शेतकरी आहेत, आता मला माहीत नाही आहे, हा रिसर्च मला नंतर करावा लागेल. तर तेही तुम्ही ह्याच वेळात लिहून काढा. त्यामुळे पांढरी टोपी ही आपल्याला इन्फॉर्मेशन आपल्याकडे काय आहे आणि इन्फॉर्मेशन कोणती मिसिंग आहे ह्याच्यावर फोकस करायला मदत करेल. त्यामुळे बाकी काही विचार करू नका. जरी काही तुमच्या डोक्यात असं पानसट वगैरे आलं तरी थांबू नका, लिहून टाका. कारण फिल्टर लावला ना तर गोष्टी लिमिटेड होतील, क्वांटिटी महत्त्वाची ह्याच्यात. तर सरळ लिहित सुटा. तर पांढरी टोपी घालूया. कोणती इन्फॉर्मेशन आपल्याकडे आहे, कोणती हवी आहे, कोणती मिसिंग आहे हे सगळं लिहित जा. 3 मिनिटात मी तुम्हाला पटकन भेटतो. लिहायला सुरुवात करा आत्ता.
अशाच सगळ्या टोप्या काढत घालत पॉलिश करत गेलेला आमचा कार्यक्रम म्हणजेच वायफळ स्पेशल सुतारफेणी विविध ठिकाणी होतोय. त्याच्या तिकिटांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. जेव्हा किंवा तुम्ही हा एपिसोड बघताय त्या लिंकवर गेलात तर तुम्हाला त्यावेळी होऊ घालणारे सगळे कार्यक्रम दिसतील. तर जरूर आम्हाला भेटायला या. आम्हालाही तुम्हाला भेटायला आवडेल आणि तुम्ही जर का ही ॲक्टिव्हिटी केली असेल तर त्याच्याबद्दलही ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. भेटूया. मंडळी, पांढरी टोपी झालेली आहे, आता ती काढायची, बाजूला ठेवायची आणि आता घालायची लाल टोपी. लाल टोपीचं महत्त्व काय? आता लाल हे प्रतीक भावनांचं आहे या टोप्यांच्या एक्सरसाइजमध्ये. आता तुम्हाला तुमच्या विषयाकडे पुन्हा एकदा बघायचं आहे आणि त्याच्याबद्दल तुम्हाला काय भावना आहेत, तुम्हाला काय वाटतं हे लिहायचं आहे. म्हणजे हे मला का करावं असं वाटतंय, मला काय वाटतं ह्याच्याबद्दल, हे मी केलं तर काय होणार आहे, हे जे काय तुमचे पर्सनल त्याच्यात डाऊट्स असतील किंवा काही सॅटिस्फॅक्शन असतील की हे केलं तर मला असं वाटेल, हे ज्या काही तुम्हाला भावना त्या विषयाकडे बघून वाटतायत, त्याच्यात भीतीसुद्धा आली, शंकासुद्धा आल्या, जे काही वाटतंय ना ते सगळे प्रश्न तुमच्या स्वतःचे लिहून काढायचे आहेत. कारण बरेचदा काय होतं, हे सगळे प्रश्न आपल्या आजूबाजूला असे फिरत असतात ढगांसारखे, पण जोपर्यंत त्यांना आपण ॲड्रेस करत नाही ना किंवा टेबलावर आणून ठेवत नाही ना तोपर्यंत ते तिथेच राहतात आणि आपल्याला त्रास देत राहतात. कारण त्यांना आपण असं ॲड्रेसच करत नाही. त्यामुळे ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये लाल टोपी घालायची, 3 मिनिटं वापरायचे आणि तुमच्या ज्या काही भावना आहेत, जे काही तुम्हाला वाटतंय ते ढासा लिहून काढा पानावर आणि 100% तुम्हाला 3 मिनिटांनंतर खूप छान वाटणार आहे. कारण अनसर्टन्टीत जेव्हा आपण लिहितो ना तेव्हा त्या थोड्याशा प्रमाणात सर्टन होतात, कारण त्या दिसतात आपल्याला की ही माझ्या शंका आहेत आणि ह्या दिसत आहेत मला. एवढंच बोलतो, चला सुरुवात करूया लाल टोपीच्या एक्सरसाइजला. लेट्स गो. मंडळी, वायफळ पत्रव्यवहाराचा तुम्ही जर भाग झाला नसाल तर त्याचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. त्याला रुजू व्हा. सुंदर सुंदर पत्र आम्ही मराठीतून ईमेल स्वरूपात तुम्हाला पाठवतोय, तर ती तुमची मिस होणार नाहीत. तर लगेच रुजू व्हा.
तर सुंदर प्रकारे लाल टोपी लिहून झालेली आहे. सगळ्या भावना उचंबळून कागदावर आलेल्या आहेत. एकदा त्याच्याकडे बघा, अशी पाठ ठोपटा स्वतःची की अरे एवढे दिवस सगळे जे डोक्यात विचार होते ते मांडायला सुरुवात केलेली आहे. खूप सुंदर गोष्ट तुम्ही ॲक्च्युली करताय. ही ॲक्टिव्हिटी मी सुद्धा स्वतः खूप वेळा वापरलेली आहे आणि ती खूप मदत करते गोष्टी क्रिएट करण्यासाठी किंवा एखाद्या गोष्टीबद्दल किंवा एखाद्या विषयाबद्दल पॉईंट ऑफ व्ह्यू, दृष्टिकोन क्लिअर करण्यासाठी. तिसऱ्या टोपीकडे आपण आता आलेलो आहोत आणि तिसरी टोपी आहे काळी टोपी. एकदम डार्क टोपी आहे. काळ्या टोपीमध्ये काय माहिती आहे मित्रांनो, बरेचसे सेल्फ डाऊट्स असतात आपल्याला. बरेचदा असं वाटतं की हे मी करीन पण ते फेल जाईल किंवा ते पूर्ण खराब होईल, ह्याची 100 आपल्याकडे कारणं असतात. आता ह्या पुढच्या 3 मिनिटात ना आपण तीच ॲड्रेस करायचे की मी दापोलीत ॲग्रिकल्चरल रिलेटेड हा प्रोजेक्ट केला तर काय फेल जाईल, ह्याच्यातलं काय चुकीचं होईल, ह्याच्यातनं काय मला लॉस होईल, ह्याच्यात काय वाईट होईल, जर का तुम्ही केलं आणि ते फेल झालं तर काय काय गोष्टी होऊ शकतात पोटेन्शियली, हे सगळं आपल्याला आता लिहून काढायचं आहे. आणि 3 मिनटं जरा निगेटिव्ह थॉट्स जास्त होणार आहेत आपले, पण काही हरकत नाही, पॉझिटिव्हिटीकडेच जाणार आहोत आपण त्याच्यानंतर. आता टायमर चालू करूया आणि काळी टोपी घालूया. चला. बरेचदा काय होतं माहिती आहे मंडळी, आपण ना या डाऊट्सना ना किंवा का गोष्टी फेल होतील ह्यांना एवढं महत्त्व देतो आणि त्याच्यामुळे आपलं पहिलं पाऊलच घेत नाही. त्यामुळे जेव्हा आपण हे सगळं लिहून काढतो ना, जेव्हा ते प्रत्यक्षात उतरतं, आपल्याला वाचता येतं, तेव्हा जे हे प्रॉब्लेम्स असतात किंवा पोटेन्शियल भीती असतात ना आपल्या, त्या फार कमी व्हायला लागतात. कारण आपण त्यांना डोक्यात उगाचच त्यांचं बाऊ केलेला असतो. त्यामुळे ही जी काळी टोपी वापरतो ना आपण, त्याच्यामुळे हे जे मोठे झालेले प्रॉब्लेम्स असतात ना डोक्यात, ते छोटे होतात
आणि अगदी छोटे नाही झाले ना तरी ते आपल्या डोळ्यासमोर राहतात, म्हणजे आपल्याला त्यांना सॉल्व्ह करता येतं. त्यामुळे ते रोड ब्लॉक्स होत नाहीत, पण आपलं चॅलेंज स्टेटमेंट होतात, की हे मी कसं सॉल्व्ह करू, हे कसं ओव्हरकम करू किंवा हे कसं टाळू, ह्या दृष्टिकोनातून आपण बघायला लागतो. त्यामुळे काळी टोपी खूप महत्त्वाची आहे. आता आपण फायनली पॉझिटिव्ह पिवळ्या टोपीकडे येऊन पोहोचलेलो आहोत, पण तत्पूर्वी पटकन एक पाण्याचा घोट घ्या, कारण हायड्रेशन खूप इम्पॉर्टंट आहे. इस्पेशली आम्ही कधी पण डिझाईन प्रोसेसमध्ये या सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज करत असतो ना, तेव्हा पाणी हे खूप महत्त्वाचं असतं. कारण जेव्हा पाणी पितो तेव्हा असं मेंदूत असं पाणी पोचतं, सगळं फ्रेश होतं आणि अजून चालना मिळते वगैरे. ते खरंच होतं. त्यामुळे पटकन पाणी पिऊन घेऊया आणि पिवळी टोपी परिधान करून पुढच्या ॲक्टिव्हिटीकडे निघूया. पिवळ्या टोपीमध्ये काय करणार आहोत मंडळी, तर हे का चालेल, मी जर का हे केलं तर का चालेल, त्याच्यातनं काय होईल, काय बेनिफिट्स मिळतील, काय कमाल गोष्टी होतील जर का हे साध्य झालं तर. फार्म टू टेबल ही कॉन्सेप्ट मी दापोलीत चालू केली तर त्याचे काय बेनिफिट्स होतील, किती मजा येईल, हे सगळं जे पॉझिटिव्ह विचार आहेत ना आउटकम्सबद्दलचे, ते आपण आता मांडायचे आहेत. त्यामुळे पुढची 3 मिनिटं घ्या आणि जो विषय आहे आपला सुरुवातीला आपण जो लिहिला आहे तो जर का तुम्ही साध्य केलात, ते जर का तुम्ही सत्यात उतरवलं तर त्याचे काय पॉझिटिव्ह बेनिफिट्स, फळं तुम्हाला मिळतील, ते सगळं आता आपण लिहायचं आहे या पुढच्या 3 मिनिटात. तर चला आता एकदम पॉझिटिव्हिटी, आशाई वगैरे असं कुछ पाने की हो आस आस वगैरे अशा झोनमध्ये निघा आणि 3 मिनिटात सुंदररित्या या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी लिहून काढा. चला चला चला. झकासरित्या एकदम सुंदर पॉझिटिव्ह विचार मला जाणवत आहेत तुम्ही जे लिहिलेत ते त्या फुलस्केपवर. असं खूपच मला त्याचं तेज जाणवत आहे आणि ह्या तेजालाच आता आपण पुढच्या ॲक्टिव्हिटीमध्ये कन्व्हर्ट करणार आहोत. पुढची टोपी आहे हिरवी टोपी, ग्रीन सिग्नल. हिरवी टोपी अशी ही असणार आहे. पिवळी टोपी बाजूला काढून ठेवा, हिरवी घाला. हिरवी टोपीमध्ये आपण काय करणार आहोत, नवीन आयडिया, नवीन कल्पना, ते जे तुम्ही विषय लिहिला आहेत तो साध्य करण्यासाठी काय तुम्ही इनोव्हेटिव्ह करू शकता, हे सगळं आपण ह्याच्याबद्दल विचार करणार आहोत आणि ते लिहित जाणार आहोत.
आधी जे काही झालेलं आहे या क्षेत्रामध्ये किंवा आधी जसं काही हे हँडल केलं गेलेलं आहे त्याच्या पुढे जाऊन तुम्ही कसं एक नाविन्य आणू शकता आणि हे हँडल करू शकता ह्याच्याबद्दल ही हिरवी टोपी असणार आहे. जर का तुम्हाला एखादी गोष्ट शिकायची असेल, कारण हे उद्योग स्वरूपात जेव्हा असतं ना चॅलेंज, तेव्हा थोडं सोपं जातं, कारण तिकडे आपण इनोव्हेशन आणि नवीन आयडियाज वगैरे पटपट काढू शकतो. पण तुम्ही काही शिकत असाल, पर्सनल गोल तुम्ही हाताळत असाल आजच्या ॲक्टिव्हिटीमध्ये, तर आत्ता विचार करा, तुम्ही आत्तापर्यंत ही गोष्ट साध्य करू शकला नाही आहात. कारण तुम्ही ती सॉल्व्ह करण्यासाठी एकाच ठराविक पद्धतीने विचार करत होतात. कदाचित तुमची वेळ, कमिटमेंट्स, लोक, परिवार जे काही आहे ते सगळं त्याचा भाग असल्यामुळे तुम्ही ते हाताळू शकला नाहीत किंवा तुम्ही ते करू शकला नाहीत. हे तुमचं महत्त्वाचं चॅलेंज होतं. तर आता हिरवी टोपीमध्ये तुमचं चॅलेंज जर का असं असेल, तर तुम्ही विचार करा की ह्या सद्य परिस्थितीत मी काय वेगळेपणाने जर हे हाताळलं, काय वेगळेपणाने मी वेळ काढला किंवा काय वेगळेपणाने मी गोष्टी केल्या तर मी हे साध्य करू शकेन, ह्याच्याबद्दल तुम्ही विचार करा. तर अशी असणारी हिरवी टोपी, टायमर लागणारे 3 मिनिटाचा, कदाचित तुम्हाला इथे जास्त टायमर लागू शकतो, तर पॉज करून अजून जास्त वेळ तुम्ही ही ॲक्टिव्हिटी करा आणि या ज्या नवीन सगळ्या कल्पना आहेत त्या मस्तपैकी उतरवून काढा. एवढंच बोलूया आणि सुरुवात करूया या हिरव्या टोपीला. लेट्स गो. तर मंडळी, हिरवी टोपी झाल्यावर सुंदर नवनवीन सृजन कल्पना वगैरे घेऊन तुम्ही आलेला आहात आणि ही मागची ॲक्टिव्हिटी करतानाच तुमच्या तोंडावर एक छोटीशी स्माईल आली असावी अशी मी आशा बाळगतो. कारण की जे क्रिएटिव्हिटीवाले जे टास्क असतात ना, इथे जे काय नवीन तुम्हाला निर्माण करायचं आहे किंवा नवीन रीतीने काहीतरी करायचं आहे, ते माझ्यासाठी तरी फारच इंटरेस्टिंग असतात. त्यामुळे ते तुम्हालाही इंटरेस्टिंग झाले असावेत असं मला वाटतंय. आता काय करणार आहोत आपण, खरी ही 6 हॅट्स म्हणजे 6 टोप्यांची ॲक्टिव्हिटी आहे. निळी टोपीसुद्धा या ॲक्टिव्हिटींमध्ये असते. बरेचदा या ॲक्टिव्हिटी ग्रुप सेटिंगमध्ये केल्या जातात. कारण अनेकदा काय होतं माहिती आहे, उदाहरणार्थ 8 लोकं एका प्रोजेक्टवर काम करतात आणि 8 लोकांना मिळून काहीतरी डिसिजन घ्यायचं आहे.
आता विचार करा, 8 लोकांचे वेगवेगळी विचारधारणा असणार, लोक एकमेकांबरोबर भांडणार, काउंटर पॉईंट्स असणार, आर्ग्युमेंट्स असणार किंवा कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम सुद्धा असेल. पण ह्या सगळ्यात काय होतं, आपला जो मेन मुद्दा असतो तो राहतो बाजूला आणि आपण पुढेच जाऊ शकत नाही, कारण आपण एका गोष्टीवर अग्रीमेंटला येतच नाही. त्यामुळे हीच ॲक्टिव्हिटी जी आपण आत्ता इंडिव्हिज्युअली केली ना, ती ग्रुपमध्ये सुद्धा करता येते. आणि ग्रुपमध्ये करताना पण तेच होतं, ब्लॅक म्हटल्यावर सगळे लोक निगेटिव्हिटी, जे काय त्यांच्या डोक्यात विचार आहेत, जे लिमिटेशन्स आहेत त्याच्याबद्दल बोलतात. त्यामुळे व्यवस्थितरित्या ते ॲड्रेस होतं आणि तिकडे चॅलेंज नसतं करायचं एकमेकांना, फक्त लिहित जायचं. कारण प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल थॉट हा खूप महत्त्वाचा आहे, कारण तो त्यांच्या बॅकग्राऊंडमुळे आलेला आहे, त्यांच्या विचारधारणेमुळे आलेला आहे. त्यामुळे त्या विचारांना पडताळून आपण पाहिलंच पाहिजे. त्यामुळे या सगळ्या टोप्यांना सेगमेंटमध्ये प्रत्येकाला, अखंड ग्रुपला एकाच डिरेक्शनमध्ये विचार करायला लावतात आणि तो जो काय डेटा गॅदर होतो ना त्या पूर्ण ॲक्टिव्हिटीच्या शेवटी, मग त्याला नीट प्रोसेस करून पुढे जाता येतं. त्यामुळे निळी टोपी ही जी ॲडिशनल मी म्हणालो, ती बेसिकली ॲडमिनची टोपी असते. ती जो घालतो तो ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजवर लक्ष ठेवतो आणि तीच एकमेव व्यक्ती आहे जे हे सगळं ऑर्केस्ट्रेट करू शकते. आणि त्याच व्यक्तीला या सुपर पॉवर दिलेल्या असतात की ती व्यक्ती सांगू शकते की आता 3 मिनिटं झाले, बास, आता ह्याच्यावर डिस्कशन नाही करायचं आहे किंवा हे नाही बोलायचं आहे, आता आपल्याला पुढे वळायचं आहे. पण आपण काय करणार आहोत, आपल्याला आता निळी टोपी घालायची गरज नाही, कारण आपण इंडिव्हिज्युअली ही ॲक्टिव्हिटी केलेली आहे. त्यामुळे आपण एक कन्क्लुडिंग ॲक्टिव्हिटी करणार आहोत, पुढचं पाऊल असं त्याला मी नाव दिलेलं आहे. तर ही टोपी घाला, पुढच्या पाऊलाची टोपी घालायची आपल्याला. आणि काय करायचं आहे, सिम्पल आहे. सो बेसिकली तुम्ही जो विषय लिहिला होता सुरुवातीला तो बघायचा आहे. त्याच्यानंतर प्रत्येक टोपीच्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही काय लिहिलं आहे, काय तुमचे विचार होते, हे सगळे पडताळून बघायचे आहेत. आणि तुम्ही हे सगळे वेगवेगळ्या फ्लेवरचे जे विषय मांडलेत ना किंवा विचार मांडलेत त्यांच्याकडे सगळ्यांकडे बघायचं आहे. या ॲक्टिव्हिटी केल्यामुळे ना तुम्हाला आता एक सर्टन क्लॅरिटीसुद्धा डोक्यात आलेली असणार आहे. काय लिमिटेशन्स आहेत, त्याच्यावर काय सोल्युशन्स आहेत, इनोव्हेशन काय करता येईल आपल्याला किंवा हे कसं साध्य करता येईल, ह्याच्यावर तुम्ही आता स्वतःला ना खूपच सुंदर वेळ दिला. कारण वेळ देणं आणि एकदम एका स्ट्रक्चरने काही गोष्टींना हँडल करणे खूप महत्त्वाचं असतं. ते आता आपल्या हातून झालेलं आहे. त्यामुळे हे पूर्ण सगळ्या ॲक्टिव्हिटींकडे बघायचं आहे, विचार करायचा आहे आणि हे सगळं वाचून झाल्यानंतर आपल्याला एक टू डू लिस्ट तयार करायची की माझ्या पुढच्या स्टेप्स काय असणार आहेत, पुढचं पाऊल काय असणार आहे, ज्या विषयावर मी आज काम केलं आहे ते साध्य करण्यासाठी, ते सत्यात उतरवण्यासाठी मला पुढे काय करायचं आहे. या सगळ्याची तुम्ही लिस्ट लिहून काढा आणि मंडळी जेव्हा ही यादी तुमची आता बनवून होईल ना आत्ता पुढच्या काही मिनिटांमध्ये, तिच्याकडे एकदा बघा आणि विचार करा, जे तुमचे डाऊट्स होते, जे तुम्हाला करायचं होतं इतके वर्ष, इतके महिने आणि ते तुमच्या हातून झालं नाही, ते आता करण्याची रेसिपी किंवा ॲटलिस्ट ते चालू करण्याची रेसिपी तुमच्यासमोर तुम्हीच स्वतः मांडलेली आहेत. त्यामुळे ही पॉडकास्ट आज आपण बघण्याच्या किंवा ऐकण्याच्या सुरुवातीला आपण एका प्रोजेक्टबद्दल बोललो जो करावासा वाटेल किंवा जे शिकावंसं वाटेल. आणि बाय दी एंड ऑफ हा एपिसोड आता आपल्याकडे पुढच्या ॲक्टिव्हिटीज आहेत, पुढे काय करायचं आहे त्याच्यामध्ये अगदी रिसर्च करावासा वाटतो, ह्याच्याबद्दल अजून अभ्यास केला पाहिजे, ह्या गोष्टी शोधल्या पाहिजेत, ह्याच्यासाठी एखाद्या व्यक्तीला भेटलं पाहिजे, माझ्या ओळखीतल्या या व्यक्तीने हे केलं होतं त्याच्याशी एक फोन कॉल केला पाहिजे, ह्या काही अशा प्रकारच्याही ॲक्टिव्हिटीज असू शकतात. तर त्या करा, जेणेकरून तुम्ही जे काही तुम्हाला करायचं होतं ते करायला सुरुवात कराल. तर अशा होत्या आपल्या आटोपशीर 6 टोप्या. आय होप तुम्हाला काहीतरी ह्याच्यातनं व्हॅल्यू मिळाली असेल, काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल स्वतःबद्दलच किंवा काहीतरी नवीन एक दिशा मिळाली असेल कदाचित. कारण की ही ॲक्टिव्हिटी मी जसं म्हटलं बरेच वेळा केली आहे आणि त्याचे रिझल्ट्सही मी स्वतः प्रत्यक्ष पाहिलेत बऱ्याच लोकांचे जे करत होते ॲक्टिव्हिटी जेव्हा मी घेत होतो. तर असेच तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी आज मदत करून गेली असावी अशी पुन्हा एकदा प्रामाणिक आशा बाळगतो. म्हणजे जे वर्कशॉपिंग आज आपण केलेलं आहे असं तुम्हाला अजून बघायला आवडेल की नाही हे आम्हाला नक्की सांगा. जर आवडणार असेल तर अजून वर्कशॉप्स असं कॉमेंटमध्ये टाका, म्हणजे आम्हाला कळेल की अजून ह्या प्रकारच्या गोष्टी आम्ही क्रिएट करू तुमच्यासाठी. एवढंच बोलतो आणि पुढच्या गप्पांच्या भागात तुम्हाला लवकरच भेटतो. तोपर्यंत तुम्ही जो काय आज विषय मांडला आहेत ना तो नक्की प्रत्यक्षात उतरवायला सुरुवात करा. आपली साथ तर तुम्हाला नेहमीच राहणार आहे. एवढं बोलूया आणि पुढच्या भागात लवकर भेटूया. धन्यवाद.